नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्षातील जे सिंपल मशीन धडा आहे, चॅप्टर आहे, साधी यंत्र म्हणतो आपण त्याला. त्यामधील इन्क्लाइंड प्लेन, स्क्रू जॅक आणि सिंपल व्हील अँड ॲक्सेल या 3 यंत्रांचा काय करणार आहोत आपण, अभ्यास करणार आहोत. तर इन्क्लाइंड प्लेन, स्क्रू जॅक आणि सिंपल व्हील आणि ॲक्सेल. ठीक आहे. तर सर्वात प्रथम इन्क्लाइंड प्लेन. तर स्लोपिंग सरफेस इज कॉल्ड इन्क्लाइंड प्लेन. जो आपण उतरणावर एखादा जर सरफेस ठेवत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्लोपिंग सरफेस. सपोज ही जमीन पातळी आहे आणि या हाईटवर मी काहीतरी काय केलं आहे, स्लोपिंग सरफेस आता ठेवलं. त्याला काय म्हणायचं आहे, इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन. स्लोपिंग सरफेस इज कॉल्ड इन्क्लाइंड प्लेन. फ्रॉम द फॉलोइंग फिगर, BC इज हॉरिझॉन्टल प्लेन. BC इज हॉरिझॉन्टल प्लेन. BC इज हॉरिझॉन्टल प्लेन. हे BC काय हॉरिझॉन्टल प्लेन आहे. त्यानंतर BA इज इन्क्लाइंड प्लेन. हे BA इन्क्लाइंड प्लेन आहे. आणि अँगल बिटवीन इन्क्लाइंड प्लेन अँड हॉरिझॉन्टल प्लेन हा अँगल ABC किती हा थीटा आहे. ठीक आहे. तर बाय अप्लाइंग सुटेबल एफर्ट लोड कॅन बी रेज्ड ऑन स्लोप. जर या ठिकाणी आपण काहीतरी लोड ठेवला असेल, ठीक आहे, आणि लोडला काय केलं आपण, असं पुश केलं असेल, तर बाय अप्लाइंग सुटेबल एफर्ट फोर्स लोड कॅन बी रेज्ड ऑन स्लोप. वर ढकलू शकतो किंवा खाली येऊ शकतो. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, लॅडर म्हणजे शिडीला आपण वर चढायचं असेल तर शिडी काय करतो, भिंतीला असं टेकवतो. इस्कॅलेटर किंवा स्टेअरकेस. ठीक आहे ना. स्टेअरकेस म्हणजे पायऱ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या इन्क्लाइंड प्लेनचा काय केला जातो, वापर केला जातो. तर यामध्ये काय असतं, लोड इज परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल प्लेन अँड रिॲक्शन इज परपेंडिक्युलर टू इन्क्लाइंड प्लेन. सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिपेंड्स अपॉन अप्लाइड फोर्स. बघा ना, याची जर अरेंजमेंट बघितली आपण तर बघा, हे इन्क्लाइंड प्लेन झालं, हे हॉरिझॉन्टल प्लेन झालं. या ठिकाणी तुमचा काय लोड आहे आणि लोडचं या ठिकाणी असा W काय लोड आहे. ठीक आहे. R इज काय याची नॉर्मल रिॲक्शन आहे आणि P काय अप्लाइड फोर्स. ठीक आहे. बघा, तर एफर्ट इंटू डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. बघा, कोणता एफर्ट आहे तुमचा, P एफर्ट लावला या ठिकाणी. ते या ठिकाणी हे डिस्टन्स किती मूव्ह झालं तुमचं, L. डिस्टन्स किती मूव्ह झालं तुमचं, हे L. तर P गुणिले L. बघा, एफर्ट गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट म्हणजे P गुणिले L इक्वल टू काय असतं, लोड म्हणजे W. हा लोड आहे तुमचा, हा लोड W गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. तर हे लोड आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड किती असते, हाईट असते याची. तर हे H. तर W गुणिले H. तर P गुणिले L इक्वल टू W गुणिले H. आपलं सूत्र आहे की एफर्ट गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट इक्वल टू लोड गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. ठीक. तर P इक्वल टू काय झालं मग, हे L तुमचं गुणिले इकडे आल्यावर काय झालं, ते भागिले झालं बघा. तर P इक्वल टू W इंटू H बाय L. तर P इक्वल टू W इंटू H बाय L. ठीक आहे. H म्हणजे काय तुमची अपोजिट साईड. H म्हणजे काय होते तुमची अपोजिट साईड. ही अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस. हायपोटेनस. त्या त्रिकोणामध्ये माहिती मला, समोरची बाजू भागिले कर्ण असेल तर हा अँगल काय असतो आपला, साइन थिटा. याला काय लिहू शकता तुम्ही,
अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज इक्वल टू साईन थिटा. तर पी इक्वल टू डब्ल्यू साईन थिटा सूत्र तयार झालं आपलं. पी इज इक्वल टू डब्ल्यू साईन थिटा. ठीक आहे. तर बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय असतं लोड भागिले एफर्ट. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय असतं तुमचं लोड भागिले एफर्ट. तर डब्ल्यू म्हणजे लोड आहे, पी म्हणजे काय आपल्याकडं सूत्र तयार झालं तर वर पी इक्वल टू डब्ल्यू साईन थिटा. तर डब्ल्यू भागिले डब्ल्यू साईन थिटा, डब्ल्यू डब्ल्यू कॅन्सल झालं. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय असतं 1 साईन थिटा. तर साईन थिटाला काय करू शकतो तुम्ही अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज असं लिहिलं तर हे जर आपण फ्रॅक्शनचं आपलं अपूर्णांकाचं हे केलं तर हे भागिले वर गेल्यावर काय होईल ते गुणिले होईल. तर 1 गुणिले हायपोटेन्यूज भागिले अपोजिट साईड झालं ते. तर हायपोटेन्यूज म्हणजे काय तुमचं लेंथ ऑफ इन्क्लाइंड प्लेन आणि अपोजिट साईड काय असते हाईट ऑफ द प्लेन आहे का नाही. जर एक ट्रायंगल बघितला ते लेंथ एल असते आणि एच असते आणि हा काय असतं आपला थिटा. ठीक आहे. तर वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय होईल तुमचं सूत्र तयार एल बाय एच. डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. जर या ठिकाणी फ्रिक्शन कन्सिडर केलं असतं तर सूत्र काय होईल मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेसचं 1 साईन अल्फा प्लस थिटा. 1 कंसामध्ये साईन अल्फा प्लस थिटा या प्रकारचं सूत्र तयार होतं. ठीक आहे. आता सपोज एफर्ट और फोर्स पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. वरच्या केसमध्ये फोर्स कसा होता पॅरलल टू सरफेस होता इन्क्लाइंड सरफेस. या ठिकाणी लोड कसा असा पी दिलेला आहे असा फोर्स लावला आहे. आणि वरच्या केसमध्ये लोड कसा अप्लाय केला होता आपण लोड कसा होता याला पॅरलल होता या सरफेसला. पण या केसमध्ये लोड कसा आहे आपला हॉरिझॉन्टल आहे. तर बघा तर काय होईल एफर्ट गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट म्हणजे पी इंटू एल. पी म्हणजे लावलेलं फोर्स, एल म्हणजे काय डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट इक्वल टू लोड गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. ठीक आहे. तर डब्ल्यू गुणिले एच काय होईल तुमचं डब्ल्यू गुणिले एच. तर पी इक्वल टू काय होईल डब्ल्यू गुणिले एच बाय एल. पी इक्वल टू काय होईल डब्ल्यू गुणिले एच बाय एल. तर बघा या ठिकाणी तुमचं ॲडजस्टंट ही जी लोडचं मुवमेंट किती होईल या इतकं होईल. लोडचं डिस्प्लेसमेंट एल इतकं होईल. सो डब्ल्यू गुणिले एच बाय एल बरोबर. तर जर ट्रायंगल असेल टी एच आणि एल हा थिटा झाला. तर अपोजिट साईड भागिले ॲडजस्टंट साईड म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजूला काय म्हणतो आपण पी टॅन थिटा. तर सूत्र काय होईल तुमचं पी इक्वल टू डब्ल्यू टॅन थिटा. आणि जर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढलं तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं सूत्र काय डब्ल्यू भागिले पी. तर डब्ल्यू भागिले डब्ल्यू बाय डब्ल्यू टॅन थिटा. डब्ल्यू काय झालं तुमचं कॅन्सल झालं 1 टॅन थिटा. तर टॅन थिटाला कसं होईल तुमचं सिम्प्लिफाय केलं तर ॲडजस्टंट साईड ऑफ द इन्क्लाइंड प्लेन एल बाय एच असं तयार होईल. वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय तुमचा एल बाय एच. ठीक. जर याच्यामध्ये फ्रिक्शन असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय असतं 1 टॅन
अल्फा प्लस थिटा, टॅन कंसामध्ये अल्फा प्लस थिटा असं तुम्हाला सूत्र लिहिता येईल. ठीक आहे, याच्यावरती. ठीक आहे, तर याच्यावर आधारित, तर बघा याच्यावर आधारित गणित पाहू आपण आता. व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुश लोड ऑफ 1500 न्यूटन अप टू स्लोप इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री. काय करायचं आहे, फोर्स काढायचा आहे. लोड किती तुमचा 1500, साइन थिटाचा अँगल किती 30 डिग्री. व्हॉट विल बी द हॉर्स पॉवर ऑफ ट्रक इंजिन रिक्वायर्ड टू कॅरी द लोड ॲट स्पीड ऑफ 50 km/h ऑन दिस इन्क्लिनेशन. तर बघा गणित, व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुश लोड ऑफ 1500 की जिचं काय करायचं, लोड तुम्हाला एका स्लोपच्या ठिकाणी पुश करायचा आहे. त्याला इंजिनचं पॉवर किती लागेल ट्रकचं, टू कॅरी द लोड ॲट द स्पीड ऑफ 50 km/h ऑन दिस इन्क्लिनेशन. म्हणजे 50च्या स्पीडने काय करायचं की तुम्हाला माल काय करायचं तुम्हाला त्या इन्क्लाइन प्लेनवर न्यायचा. ठीक आहे, तर व्हेकल स्पीड किती 50 km/h. तर 50चं काय झालं तुमचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, 50 गुणिले 1000 किलोमीटरचं मीटरमध्ये झालं. आणि तासाचं काय तुमचं एका तासात 3600 सेकंद असल्यामुळे काय झालं त्याला भागिले 3600. ठीक आहे, इन्क्लिनेशन अँगल इक्वल टू 30 डिग्री आहे. आणि लोड किती तुमचा 1500 kg. तर या ठिकाणी फोर्स कसा ॲक्ट होतो आहे, पॅरलल टू इन्क्लाइन प्लेन. ठीक आहे, हे जमा स्लोप आहे आपला. या ठिकाणी काय केलं आपण, लोड हे केलं असं. ठीक आहे, आणि डब्ल्यू काय त्याचं वेट आहे, पी असा ॲक्ट केला आहे. ठीक आहे, तर पी इक्वल टू काय असतं आपलं डब्ल्यू साइन थिटा. तुम्हाला सूत्र माहीत करून घ्या, पी इक्वल टू डब्ल्यू साइन थिटा. एफर्ट इक्वल टू लोड गुणिले साइन थिटा. पी म्हणजे एफर्ट, डब्ल्यू म्हणजे लोड. सो 1500 गुणिले साइन थिटा म्हणजे 1500 गुणिले साइन 30ची किंमत हाफ असते 0.5. तर एफर्ट किती लागणार आहे तुमचा 750 kg. आता बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रकचं पॉवर काढायचं आहे. तर वर्क डन इक्वल टू फोर्स गुणिले डिस्टन्स मोड. वर्क डन इक्वल टू फोर्स गुणिले डिस्टन्स. आता फोर्स किती लावायचं तुम्हाला 750चं वजन हे प्रेशर लावायचं, फोर्स लावायचं. आणि मग डिस्टन्स किती मोड व्हायला तुमचं पर सेकंदाला काढायचं आहे तुम्हाला. तर 50,000 भागिले 3600. तर कॅल्क्युलेशन केलं तर 10,416.67 kg/s. 10,416.67 kg/s. याला जर एच पीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर kg/s ला कितीने भागायचं 75ने. तर 138.9 काय येईल तुमचं उत्तर येईल, ट्रकचं हॉर्स पॉवर लागेल. ठीक आहे, तर असे 1-2 गणित केले तर तुम्हाला ते लक्षात येईल बघा. ते या ठिकाणी आपण इन्क्लाइन प्लेनचं बघितलं आहे. आता पुढचा आपला हे आहे सिम्पल मशीनमध्ये स्क्रू जॅक. तर स्क्रू जॅक तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. कधी आपण गाडीवर रस्त्याला पंक्चर झाली, मोठी कार ट्रक वगैरे, तर आपण काय करतो त्या गाडीचं पंक्चर काढण्यासाठी त्या स्क्रू जॅकचा वापर करतो. स्क्रू जॅकच्या सहाय्याने ते गाडीला उचलतो आणि टायर्स काढून आपण काय करतो त्याला पंक्चर काढतो गाडीचा. तर स्क्रू जॅक इज अ सिम्पल मशीन. स्क्रू जॅक इज अ काय सिम्पल मशीन अँड इट्स वर्किंग प्रिन्सिपल इज टू सिमिलर दॅट ॲट इन्क्लाइन प्लेन. म्हणजे इन्क्लाइन प्लेनसारखं त्याचं काय त्याचं वर्किंग आहे बघा. आता हे स्क्रू जॅक जर बघितला आपण, हा हे बघा स्क्रू जॅक आहे. तर याला काय असतं असे थ्रेड असतं बघा असे. ठीक आहे, थ्रेड असतात. तर स्क्रू जॅकचा उपयोग हेवी लोड उचलण्यासाठी
फॉर रिपेअर वर्क ऑफ ॲटोमोबाईल व्हेकल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये याचा काय करतो आपण वापर करतो. तर बघा, वेन अँड एफर्ट इज अप्लाइड ॲट द एंड ऑफ लिव्हरच्या आपण शेवटी जर लोड अप्लाय केला, द लोड कॅन बी लेस्ड ऑर लोअर्ड. आपण काय करतो या ठिकाणी काय करतो, असं लोड अप्लाय करतो आणि त्याला काय करतो असं रोटेट करतो असं लिव्हरनी. एक तर ते काही वेळेस स्क्रू जॅक असं वर चाललं जाईल किंवा अपोजिट साईडने फिरलं तर खाली येईल ते. ठीक आहे. तर आपलं सूत्र आहे बघा, एफर्ट गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट इक्वल टू डब्ल्यू गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. लोड गुणिले डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. तर बघा, एफर्ट लावला तुम्ही पी, या ठिकाणी कोणता एफर्ट लावला तुम्ही पी, आणि डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट म्हणजे काय करताय तुम्ही या ठिकाणी त्या लिव्हरला असं मूव्ह करतायत, आहे का नाही. लिव्हरला असं मूव्ह करताय म्हणजे तुम्ही किती त्या परिघाच्या वर्तुळाच्या परिघाने काय करतात फिरतात. तर त्याचा परिघ किती आपला 2πr. डिस्टन्स किती आहे मग 2πr. आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड डब्ल्यू गुणिले पिच. पिच म्हणजे काय असतं, 2 थ्रेड असते का नाही, हे 2 थ्रेड. या 2 थ्रेडमधलं काय असतं, हे अंतर असतं पिच. 2 थ्रेडमधील अंतराला काय म्हणतो आपण पिच. ठीक आहे. तर बघा, हेअर आर इक्वल टू लेंथ ऑफ लिव्हरची लांबी आहे, आणि पिच म्हणजे काय, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजस्टंट थ्रेड. 2 थ्रेडमधलं अंतर, ॲडजस्टंट लगतच्या 2 थ्रेडमधलं अंतर. फॉर 1 कंप्लीट रिव्होल्यूशन ऑफ लिव्हर द लोड इज मूव्ड इक्वल टू एक. एक जर एक लिव्हर आपण ते सर्कल पूर्ण केलं तर पिच कितीने, एक पिचने आपलं काय होतं मूव्ह होतं. एक पिच आपला काय होतं मूव्ह होतो. जर स्क्रू थ्रेड मल्टी थ्रेड असेल तर काय असतं, लीड डिस्टन्स मूव्ड इक्वल टू काय असतं, लीड असतं. लीड इक्वल टू काय असतं, पिच गुणिले नंबर ऑफ स्टार्ट. नंबर किती 2 स्टार्ट 3 स्टार्ट थ्रेड असतात ना, ते नंबर ऑफ स्टार्ट ऑफ थ्रेड असतं ते. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय मग तुमचं डब्ल्यू बाय पी लोड भागिले एफर्ट, आणि व्हेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय असतं डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट किती आहे 2πr डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द लोड पिच. 2πl किंवा डिवायडेड बाय पिच. एल इज द लेंथ ऑफ लिव्हर. ठीक आहे. आर किंवा एल इक्वल टू काय म्हणायचं त्याला लेंथ ऑफ लिव्हर. तर हे फॉर्म्युला तुम्ही पाठ करा 2. 2πr डिवायडेड बाय पिच, व्हेलॉसिटी रेशियो इक्वल टू, आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड भागिले एफर्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी गणितामध्ये बघा, गणित बघा, अ सिम्पल जॅक द पिच ऑफ स्क्रू इज 20 cm. पिच किती आहे मग तुमचा 20 cm आहे, and length of the lever at the effort applied is 48 cm. L इक्वल टू किती आहे तुमचं मग 48 cm. पिच इक्वल टू किती आहे 20 सेंटीमीटर, आणि एफर्ट किती अप्लाइड केलं तुम्ही 60 न्यूटन. 60 न्यूटनचं काय करता एफर्ट अप्लाइड केला आहे, आणि कितीचं लोड किती उचलायला 6000 न्यूटन. म्हणजे 60 न्यूटननी किती लोड उचलायला तुम्ही 6000 न्यूटन. तर व्हॉट इज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो काढायचा. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय मग लोड भागिले एफर्ट 6000 भागिले 60 इक्वल टू 100. एम ए किती आला तुमचा 100, आणि व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू काय येईल मग तुमचा 2πl डिवायडेड बाय पिच. तर 2 गुणिले 22 गुणिले 7 गुणिले 48. एल इक्वल टू काय 48 आहे, आणि पिच इक्वल टू काय तुमचा 1/20 आहे. तर कॅल्क्युलेशन केलं तर 15.09 तुमचा काय येईल तुमचा व्हेलॉसिटी रेशो. तर पिच व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू 2πl डिवायडेड बाय पिच, आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड भागिले एफर्ट म्हणजे W/P. ठीक आहे. यानंतर सेकंड आहे आपलं स्क्रू जॅक हॅज द इफिशियन्सी ऑफ 70%. 70% काय तुमची स्क्रू जॅकची इफिशियन्सी, अँड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज 20. फाइंड द लोड टू बी लिफ्टेड बाय द एफर्ट ऑफ 30 kg.
म्हणजे पी इक्वल टू किती 30 आहे, इफिशियन्सी 70 आहे, एम ए किती 20 आहे. तुम्हाला काय करायचं आहे, डब्ल्यू काढायचं आहे. काय काढायचं आहे, डब्ल्यू. तर एफर्ट पी इक्वल टू 30, एम ए 20 आहे, इफिशियन्सी 70%. तर तुम्हाला सूत्र माहिती, एम ए इक्वल टू काय असतं, लोड भागिले एफर्ट. मग काय होईल तुम्हाला या ठिकाणी, एम ए माहिती, एम ए किती 20 आहे, लोड माहीत नाही आहे, लोड ॲज इट इज, एफर्ट इकडं भागिले, इकडं आल्यावर काय झाला, तो गुणिले झाला. तर 20 गुणिले 30 बरोबर 600. म्हणजे डब्ल्यूची किंमत किती आली तुमची, 600. ठीक आहे, डब्ल्यूची किंमत 600. पण परंतु काय, मशीनची इफिशियन्सी किती आहे, 70%. म्हणजे इफिशियन्सी 100% असेल त्यावेळेस तिची किती होती, 600 kg होती. तर 70% असताना किती, तर 100 असताना 600, तर 70 असताना किती. तर काय होईल, 70 भागिले 100 गुणिले 600. तर इफिशियन्सी किती येईल आपलं, लोड किती उचलेल ती मशीन, 420 kg. ॲक्च्युली ती 600 kgसाठी हे, पण इफिशियन्सीमुळं तिची किती झाली, तिचं वजन कमी झालं, एफर्ट 420 kgवर आलं. स्क्रूजॅक हॅव्हिंग थ्रेड ऑफ 10 mm पिच. पिच किती दिला तुम्हाला या ठिकाणी, स्क्रूजॅकचा 10 mm पिच आहे, सिंगल स्टार्ट आहे, लोड किती 8750 आहे. इफिशियन्सी ऑफ स्क्रूजॅक इज 30%. कॅल्क्युलेट इफर्ट अप्लाइड ॲट अ लिव्हरेज ऑफ 200 mm एल. तर बघा, पिच 10 mm, लोड 8750 म्हणजे डब्ल्यू, लिव्हर लेंथ एल इक्वल टू 200 mm, इफिशियन्सी इक्वल टू 36% म्हणजे 0.36. तर तुम्हाला माहिती काय, वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय असतं, 2πL डिवायडेड बाय पिच. तर 2 ला 2, पायची किंमत 22/7, एलची 200 झाली, आणि पिच किती आपला 10 आहे, तर 1/10 भागिले असल्यामुळे 1/10. तर वेलॉसिटी रेशियो कॅल्क्युलेट केला तर तो आला आपला 125.71. तर इफिशियन्सी इक्वल टू काय सूत्र आहे मग तुमचं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो. इफिशियन्सी इक्वल टू काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो. तर मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय येईल तुमचं, या ठिकाणी वेलॉसिटी रेशो भागिले इकडे आल्यावर काय ते गुणिले होती. तर इफिशियन्सी 0.36 गुणिले मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 125.71 आहे. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आला 45.26. आता तुम्हाला माहिती, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय असतं, लोड भागिले एफर्ट. एफर्ट काढायचा तुम्हाला, एफर्ट या ठिकाणी या साईडला गेला, आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कुठं आलं आपलं, समीकरणाच्या या बाजूला आलं. तर लोड भागिले एफर्ट, तर लोड आपला 8750 होता, आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 25.26, भागाकार केला तर 193.33 kg. एफर्ट किती लागेल तुम्हाला, 193.33 kg. ठीक आहे. 5वा प्रश्न तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, वरच्यासारखाच आहे, सॉल्व करा. त्यानंतर पुढचं सिम्पल व्हीलमध्ये, पुढचं सिम्पल मशीनमध्ये सिम्पल व्हील अँड ॲक्सेल बघणार आहोत. The wheel and axle consist of a wheel of radius r attached to axle of smaller radius r. तर या ठिकाणी बघा, हे काय झालं तुमचं, व्हील झालं, आणि याला अटॅच काय केलं आपण, ॲक्सेल केलं. ठीक आहे, आणि हा एक आपला ॲक्सिस आहे. ठीक आहे. तर बघा, व्हील अँड ॲक्सेल कन्सिस्ट ऑफ अ व्हील ऑफ रेडियस आर. व्हीलची रेडियस किती आहे, म्हणजे या मोठ्या याची आर आहे, आणि ॲक्सेल कसा असतो, छोटा असतो, तिची रेडियस काय असते, आपण म्हणायची स्मॉल रेडियस छोटा आर. बोथ रोटेट ॲट द सेम ॲक्सिस. दोघं कसे एकाच डायरेक्शननी मूव्ह होतात. रोप पासेस ओव्हर द व्हील. आपण काय केली, ह्याच्यावर अशी दोरी केली. ॲट द वन एंड ऑफ द रोप इज फिक्स टू इट.
the effort applied at the to the free end of the rope. हे बघा, तर या ठिकाणी एफर्ट आहे आणि या ठिकाणी काय तुमचा लोड आहे W P. ठीक आहे. रोल पासेस रोप कशी दोरी व्हीलवर कशी माउंट केलेली असती. वन एंड ऑफ रोप इज फिक्स टू इट. एक दोरा कसा असतो त्याला पॅक केलेला असतो टोप. एफर्ट अप्लाइड टू द अदर एंड ऑफ द रोप. द अनदर रोप पासेस ओव्हर द ॲक्सल बट इन अपोजिट डायरेक्शन. तर दुसरी एक रोप असते पण ती कशी असते दुसऱ्या व्हीलला कशी अपोजिट डायरेक्शनने असते. एक जर आपण काय केलं एकदा सरळ डायरेक्शनमध्ये हे केलं एक मोठ्या व्हीलवर कशी रोप सरळ डायरेक्शन केली तर दुसऱ्या याच्याला काय होते ॲक्सलवर अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याला काय करावं लागतं रोटेट करावं लागतं. वन एंड ऑफ दिस रोप इज ऑल्सो फिक्स टू द ॲक्सल. ॲक्सलला एक टोक काय केलेलं असतं फिक्स केलेलं असतं. अँड लोड इज अटॅच टू द फ्री एंड. दुसऱ्या टोकाला लोड अटॅच केलेला असतो. ठीक आहे. व्हेन एफर्ट इज अप्लाइड रोप ऑन द व्हील अनवाइंड्स. जर त्याला आपण वजन लावलं तर काय होईल ते मूव होऊन अनवाइंड होऊन जाईल. अँड व्हेन एफर्ट इज अप्लाइड रोप ऑन द अदर व्हील अनवाइंड्स while the rope on the axle coils, thus lifting the load. ठीक आहे. तर बघा one end of the rope is fixed to axle and load attached to the free end. When effort is applied, बघा आता effort apply करतो आपण तर the rope on the other wheel unwinds. म्हणजे ते काय effort apply केला तर काय होईल रोप फिरेल आणि वजन काय होईल आपोआप वर उचलले जाईल. ठीक आहे. बॉल बेरिंग्स आर माउंटेड ऑन द शाफ्ट. या ठिकाणी काय असतं एक शाफ्ट असतं आणि शाफ्टला काय असते बॉल बेरिंग असते. म्हणजे फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो त्याचा वापर करतो. तर जर एक कंप्लीट रिव्होल्युशन होत असेल तर डिस्टन्स मोड बाय द एफर्ट पाय डी. एक जर असं सर्कल असेल तर पर येईल त्याचा पाय डी किंवा 2 पाय आर व्हीलचा येईल. आणि डिस्टन्स मोड बाय द लोड इक्वल टू पाय डी स्मॉल डी 2 पाय आर म्हणजे ॲक्सेलचं रोटेशन. एक व्हीलचं रोटेशन का एक व्हीलचं रोटेशन 2 पाय आर कॅपिटलमध्ये आणि हे ॲक्सेलचं रोटेशन स्मॉल 2 पाय आर. वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय होईल तुमचं डिस्टन्स मोड बाय द एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय द लोड. पाय डी बाय डी पाय कॅन्सल झालं. डी बाय डी म्हणजे काय आर बाय आर. तर वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय असतं कॅपिटल आर बाय स्मॉल आर. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू डब्ल्यू बाय पी. इफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बाय गेले वेलॉसिटी रेशियो. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय तुमचं डब्ल्यू बाय पी आलं आणि त्याला भागिले काय होईल तुमचं वरचं आर बाय आर. या ठिकाणी आर बाय आलं तर डब्ल्यू गुणिले स्मॉल आर भागिले पी गुणिले कॅपिटल आर. तर इफिशियन्सी असं निघालं. तर यावर आधारित गणित बघा इन द व्हील अँड ॲक्सेल डायमीटर ऑफ द व्हील इज 20 सेंटीमीटर. म्हणजे कॅपिटल डी इक्वल टू किती 20 सेंटीमीटर आणि व्हील दॅट ऑफ ॲक्सेल इज 10 सेंटीमीटर. ॲक्सेलचं किती 10 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल डी हे स्मॉल डी. आता याचा डायमीटर डी असेल मग याची कॅपिटल आर किती झाला आपला हाफ झाला आणि स्मॉल आर किती झाला 5 झालं. 10चे निम्म 5 आणि 20चे निम्म 5. इफिशियन्सी 80% म्हणजे 0.8. लोड किती तुमचा 150 kg आहे. तर या ठिकाणी व्हेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय माहिती तुम्हाला आर बाय आर कॅपिटल आर बाय स्मॉल आर. तर कॅल्क्युलेशन केलं तर व्हेलॉसिटी रेशियो किती आला तुमचा 2 आला. आणि मग आपलं इफिशियन्सी इक्वल टू काय मग सूत्र मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशियो. तर काय काढायचं आहे तुम्हाला मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस काढायचं आहे. तर व्हेलॉसिटी रेशियो इकडे झाला भागिलेचं गुणिले झालं.
इफिशियन्सी 0.8 गुणिले वेलॉसिटी रेशो हा 2 आला, 1.6 झालं. तुम्हाला माहिती मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं सूत्र काय, एम ए इक्वल टू लोड भागिले एफर्ट. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला एफर्ट काढायचा आहे. एफर्ट आपला या ठिकाणी गेला आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज या समीकरणाच्या या बाजूला आलं. एफर्ट इक्वल टू लोड 150 होता आणि